पुराणातल्या अहिलेलाही आपल्या नावाची धन्यता वाटावी अशा प्रकारच्या अहिल्यादेवी होळकर ह्या कर्तव्यपरायण व धर्मनिष्ठ होत्या. एखाद्या महाकाव्याच्या नायिकेप्रमाणे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. दगडालाही पाझर फुटावा अशा प्रकारचं दुःख पदरी पडलेलं असतानाही त्यांनी संकटापुढं कधी झुकल्या नाहीत की वाकल्या नाहीत. संकटांचा यशस्वीपणे सामना केलेला आहे. त्यांचं संपूर्ण 70 वर्षाचं आयुष्य हे एक रखरखीत उन्हाळाच होय. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी दौलतीचा कारभार, राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आणि म्हणून पेशवे त्यांना जे पत्र लिहित असत त्या पत्रामध्ये अशा प्रकारचा उल्लेख करायचे की गंगाजळ निर्मळ मातोश्री असा उल्लेख प्रत्येक पत्रामध्ये अहिल्यादेवीविषयी पेशवे करत असत. अहिल्यादेवींचा विचार करत असताना त्यांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये. त्यांनी जे कोणतं कार्य केलेलं आहे ते केवळ प्रजेचं हित समोर ठेवूनच केलेलं आहे. प्रजेसाठी त्यांनी अनेक ठिकाणी घाट, विहिरी, धर्मशाळा बांधल्या. त्याबरोबरच मुस्लिम सम्राटांनी अनेक हिंदूची मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती. त्या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार देवींनी केला आणि आपल्या राज्याच्या हिताकरिता संरक्षणार्थ अन्य राज्यामध्ये त्यांनी वकिलांची नियुक्ती केली. त्यांच्यामार्फत त्यांना त्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे, कोणत्या हालचाली चालू आहेत या सर्व गोष्टी रोजच्या रोज देवींना कळत असत. याच काळामध्ये देशमुख देशपांडे यांच्याकडून जमिनीच्या साऱ्याची वसुली केल्या जाई. या पद्धतीमुळे व्यक्ती श्रीमंत होऊन दौलत कमकुवत होण्याची शक्यता अधिक होती हे देवींनी ओळखलं आणि लगेच ती पद्धत त्यांनी बंद केली. अनेक वर्षे जमीन पट्ट्याने देण्याची जी पद्धत होती ती पद्धतीसुद्धा त्यांनी बंद केली. त्याबरोबरच इंदूर ते पुणे टपाल सेवा त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या होळकरशाहीच्या ताब्यात जी किल्ले होती त्या सर्व किल्ल्यांची दुरुस्ती, डागडुजी देवींनी करून घेतली. त्याबरोबरच त्यांना कवायती फौजेचं महत्त्व खूप वाटलं आणि म्हणून त्यांनी जे ब्रिटिश अधिकारी कर्नल G.P. बोईड यांच्यामार्फत त्यांनी एक कवायती फौजेची पलटण उभी केली आणि प्रजेचा त्यांनी पुत्रवत सांभाळ केला. हे सगळं करत असताना त्यांच्यासमोर नेहमी प्रजेचं हितच असायचं. प्रजेच्या हिताव्यतिरिक्त कुठलीही गोष्ट त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये केलेली नाही. हे सगळं करत असताना त्यांच्यावर अनेक संकट आली. मानवी बुद्धीच्या आकलना पलीकडील संकटे सुद्धा आली.
तरी पण त्या सर्व संकटांचा सामना त्या पाय रोवून वटवृक्षाप्रमाणे केलेले आहेत. संकटाविषयी बोलत असताना त्या म्हणतात की विपदः संतु न शश्वतत्र जगद्गुरो भवतो दर्शन यतस्पाद पुनर्भव दर्शनम. हा एक संस्कृत श्लोक आहे. या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की महाभारतातील पांडवांची जी आई कुंती होती, तिने श्रीकृष्णांना उद्देशून म्हटलेलं आहे की विपदः संतु न शश्वतत्र जगद्गुरो भवतो दर्शन यतस्पाद पुनर्भव दर्शनम. याचा अर्थ असा आहे की हे भगवंता, तू माझ्या आयुष्यामध्ये अनेक संकट दे, संकटांची मालिकाच दे. कारण असं की माझ्यावर जर कुठल्याच प्रकारचं संकट आलं नाही तर तुझी मला आठवणही येणार नाही. म्हणून तुझं नित्यानं दररोज स्मरण व्हावं याकरिता माझ्या जीवनामध्ये तू संकट दे, अशी मागणी कुंतीनं केली होती. आणि हा श्लोक देवींनाही खूप आवडला. त्यांनी तो श्लोक मुखोद्गतच केला. आणि त्याही म्हणतात की मी सुद्धा मागील जन्मी मल्हारी मार्तंडाजवळ अशाच प्रकारची मागणी तर केली नाही ना, आणि म्हणून तर माझ्यावर अनेक संकट कोसळत असतात. अशा प्रकारचा सकारात्मक विचार त्या संकटाविषयी करायच्या. त्या म्हणत की संकट येणं हे साहजिक आहे, परंतु संकटाचा सामना करणं ही गोष्ट मात्र आपल्या हातातली आहे. त्यांचा सामना आपण अतिशय कणखरपणे केला पाहिजे. अशा प्रकारचा त्यांच्या संकटाविषयी सकारात्मक विचार होता. त्यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात. म्हणून आजच्या पिढीतील सर्व तरुणांना मी उद्देशून सांगतो की देवींच्या कार्याचा आपण अभ्यास करावा. त्यातून आपल्याला खूप प्रेरणा मिळेल. त्यांचे विचार समजतील.